बघा, सतसंगतीचा महिमा अवसर असणारी हनुमंतरायाला सांगते. तर ध्यान आणि त्या ठिकाणी मंत्र हे सर्व त्या ठिकाणी कशासाठी करायचं, तर आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी करायचं. आणि हे जीवनाचा उद्धार करण्यासाठी केलेलं जे तप आहे, अनुष्ठान आहे, ते आज माझं सफल झालं. का तर राम भक्ताची भेट झाली आणि राम कार्याला माझा सहभाग लागतोय, या गोष्टीचा आनंद अप्सराला होतो. सेवा करीन यशक्ती बिल निरुक्ती वंदना. अप्सरेने निर्धार केला, राम कार्यामध्ये जर या ठिकाणी सहभाग लागला तर याच्यापेक्षा मोठं कार्य कोणतं आहे. ह्या वानराच्या पंक्ती कुठं बसल्या, विवरांमध्ये बसल्या. फळ भोजन अप्सरेनं त्या ठिकाणी घातलं. मग जसं अन्नदान केल्याचं पुण्य आहे, ते पुण्य त्या ठिकाणी अप्सरेला लागलं आणि अप्सरेचं पुण्य त्या ठिकाणी फळाला आलं. अप्सरा म्हणते, ह्या पंक्ती या ठिकाणी मी आज सफल झालेल्या आहेत, पंक्ती मी जेवू घातलेल्या आहेत आणि राम कार्यामध्ये आता मी सहभागी होणार आहे. राम कार्याला वानर जे आले त्यांना या विवराच्या बाहेर कसं जायचं, तो मार्ग मी सांगणार आहे. अप्सरा बोलते, हनुमंता, मी तुम्हाला या बिळातून बाहेर जाण्यासाठीचा मार्ग सांगते. पण ज्या वेळेस सांगितलं जातं, आपला जो वचन आहे ते बोलल्या जातं, पण समोरल्याला विश्वास यावा लागतो. अप्सरेने सांगितलं, हनुमंता, मी या बिळातून विवरातून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला मार्ग सांगते, पण मी जे सांगते मग राम भक्त खोटं बोलत नाही. मग राम भक्ताची सेवा करायची, रामाची सेवा करायची. मग मी जे बोलते, मी खरं बोलते, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. आणि तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःचे डोळे दाबून धरा. मी विवराच्या बाहेर तुम्ही निश्चित निघताल. जसं कृष्णदेवाने सांगितलं, खिडकीतून बाहेर निघण्याचा मार्ग सांगतो, पण तुम्ही माझं ऐका, डोळे झाकून घ्या. मग त्या ठिकाणी सौंगडी होते. म्हणजे कृष्ण म्हणतोय, मग कसा बाहेर काढतोय बघावा. आणि बघावा म्हणून त्या ठिकाणी डोळे उघडे ठेवले, तो खिडकीत लटकला आणि गवळणी रप्पा रप्पा बळवला. तसं संतांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा लागतो. आणि अप्सरेने सांगितलं, मी मार्ग सांगते, आपले डोळे झाका. डोळे झाकले की विवराच्या बाहेर जातात. अप्सरा बोलते, हनुमंत ऐका, ब्रह्मदेवाचा या ठिकाणी जो उशाप आहे आणि त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, ऋषी असेल, संत असेल, साधू असेल, कुणी जरी असेल आणि डोळे उघडे ठेवून जर बसला तर तो विवराच्या बाहेर निघणार नाही. म्हणून मी सांगते, ऐका.